नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी वांग्याचं भरतं बनवणार आहे. तर छान असं वांग्याचं भरतं. व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. तर चला पाहूया. तर मी वांग्याचं भरतं बनवण्यासाठी मोठ्या साईजची वांगी काळ्या कलरची घेतलेली आहेत. तर 2 वांग्यामध्ये भरपूर असं मोठ्या साईजचे आहेत, त्यामुळे भरपूर असं वांग्याचं भरीत तयार होतं. तर आता ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत. तर पूर्ण अशी आतपर्यंत अशी भाजली गेली पाहिजेत. अशा पद्धतीने आपण गॅसवर ती भाजून घेणार आहे. तर दोन्ही वांगी अशीच मी गोलाकार फिरवून पूर्ण अशी भाजून घेतलेली आहेत. तर आता ही वांगी भाजल्यानंतर ह्याची साल अशी मऊ होते आणि वरच्यावर निघून जाते. तर ही साल काढून मी बाजूला ठेवून देते. तर आता हे आपल्याला भरतं बनवण्यासाठी कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. आता 2 कांदे घेतलेत. 2 टोमॅटोसुद्धा मी बारीक एकदम चिरून घेते. टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर, लसूण असं मी बारीक चिरून घेते. तर हे मी असं एकदम बारीक चिरून घेते, कारण त्यामध्ये आपल्याला असं बारीकच चिरून घालायचं आहे. तर आता हे मी वांग्याचे देठ काढून घेते. आता त्यानंतर देठ काढल्यानंतर आपल्याला हे बारीक असं खिम्याप्रमाणे असं बारीक करून घ्यायचं आहे वांगी. तर पूर्ण असं वांगं आतपर्यंत शिजलेलं आहे, त्यामुळे पटकन असं बारीक झालं. आता हे मी काढून घेते प्लेटमध्ये. आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तर तेल मी 3 चमचे असं तेल घातलं कढईमध्ये. आता ते तेल गरम झालं आहे. आता त्यामध्ये कांदा घातला आहे. तर कांदा असा खूप कलर चेंज होईपर्यंत थोड्या वेळ आपल्याला भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं. तर टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा. आता यामध्येच मी बारीक चिरून लसूण घातलेला आहे. तर मी टेचून नाही घातलेला, तर बारीक चिरून घातलेला आहे. तर आता यामध्ये आलं, लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट मी केलेली होती. आता ती 2 चमचे, साधारणतः 2 चमचे मी ती घालून घेते. आता हे पूर्ण असं आपला मसाला हा छान असं कांदा आणि टोमॅटो मऊ झालेले आहेत. तर व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये हळद घालते. तर 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेते. आता हे परतून घेते. आता त्यानंतर मी यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालते. आता हे परतून घेते पूर्ण. त्याच्यानंतर मी गरम मसाला 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा घालते, धना पावडर 1 चमचा. आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. तर आता मसाला शिजला गेला आहे. त्यामध्ये हे वांगं आता घालून घेते. आता हे वांगं पूर्ण असं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. तर हे पूर्ण असंच परतून घ्यायचं. तर असं 5 मिनिटे आता मी हे शिजवून घेतलं. आता त्यानंतर ह्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तर कोथिंबीरमध्ये छान असं ह्याला टेस्ट येते. आता हे पूर्ण असं परतून घेते. जर कोणाला वांग्याची भाजी आवडत नसेल आणि खात नसतील, तर अशा पद्धतीने वांग्याचं भरतं जर केलं तर आवडीने खातील. तर यावर झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढायची. आता छान असं हे वांग्याचं भरतं शिजलेलं आहे. तर असं एकदम बारीक करून घ्यायचं. थोडा वेळ मी झाकण ठेवून देते. गॅस बंद केलेला आहे. तर आता छान वांग्याच्या भरीतला सुगंध सुटलाय. आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. तर नंतरच मीठ घालायचं. आता व्यवस्थित असं हे वांग्याचं भरीत
छान असं शिजलेलं आहे. जास्त काही वेळ लागत नाही शिजायला, पटकन होतं. तर आता हे आता मी बाउलमध्ये काढून घेते. तर छान असं हे वांग्याचं भरतं तयार झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.